नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? मी प्रदीप मधुकर देशमुख, राहणार कविटा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. तुमचा मोबाईल नंबर? 97 330 784. बर. माझा परिचय अतुल देवगरे. माझं कृषी केंद्र अतुल कृषी केंद्र, कविटा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. माझा मोबाईल नंबर आहे 9970 76 96 66. आपण देशमुख साहेबाच्या शेतात आलेलो आहे आणि यांना तुरीसाठी एक औषधी दिली होती, सरदार ॲग्रीकेमची कंट्रोलर औषध. आपण डुकरेचा जो त्रास होते, डुकर पेरणीनंतर मग ते डुकर तूर खाते, त्याच्यासाठी आपण यांना औषधी कंट्रोलर नावाचं औषध दिलं. तर आता तुम्ही तूर म्हणजे पेरणी किती तारखेला केली तुम्ही? मी 13/6/25 जूनला पेरणी केली आणि त्याला 1 किलोला 10 मिली औषध लावलं. त्याच्यानंतर पेरणी केली. पेरणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी डुकराईची पावलं दिसले मला याच्यात, पण कुठं उखरून पाहिलं नाही ना, तूर खाल्ली नाही. असं डुकर आल्यानंतर डुकर तुमच्या शेतात फिरले, त्यानं प्रयत्न केला खाण्याचा, पण खाल्ले नाहीत. कळू लागल्यामुळे सोडून दिलं. आता आजची 22 तारीख आहे, म्हणजे लगभग तुमच्या पेरणीला 8-10 दिवस झाले. बरोबर आहे. आज 8-10 दिवसात तुमचं चांगली 2-2 पाणी तूर झाली. बरोबर आहे. 2-2 पाणी तूर झाली. आता तुमचं म्हणजे ह्याच गावामध्ये बऱ्याच लोकांची तूर डबल पेरणी येऊन राहिली. म्हणजे त्याचा जो प्रॉब्लेम आहे, म्हणजे जनावरांचा खूप त्रास आहे. मागच्या वेळेस मी या वावरात पुरी माळा तूर पेरलेली होती. मला अर्ध वावर डबल टोबा लागलं होतं. असं काय? एवढं डुकराईनं खाऊन घेतलं होतं. मग तुम्हाला कंट्रोलरची सल्ला कोणी दिली? सल्ला मले आपले अतुल कृषी सेवा केंद्र तुमच्या तिथून भेटलीच. त्याच्यानंतर तिकडे सावरकर आहे, त्यानं मागच्या वर्षी लावली होती. कोणते सावरकर? कुलदीप सावरकर. त्यांनी सांगितलं का दादा हे कंट्रोलर चांगला आहे, तूर खात नाही, म्हणून मी ते कंट्रोलर वापरून पाहिलं. आता वापरल्यानंतर जो तुम्हाला बेनिफिट भेटला, तो तुम्हाला शेतकऱ्याला काय सांगूशी वाटते? मी ते शेतकऱ्याला सांगेन का हे लावूनच टोभणी करा तुम्ही किंवा पेरणी करा. दुबार पेरणीचं संकट येणार नाही. म्हणजे तुमचा म्हणजे बियाचाही खर्च वाचेल, प्लस तुमची पेरणीचाही खर्च वाचेल, तुमचा वेळ पण वाचेल. बरोबर आहे. आता हे तुम्हाला तुरीला पण चालते, भुईमुगाला चालते, मक्याला पण चालते, सोयाबीनला पण चालते. सोयाबीन जनरली खात नाही म्हणजे डुकर, पण मक्का, भुईमुग आणि तूर याच्यावर जास्तीत जास्त संकट आहे जनावरांचं. नंतर तुमची ज्यावेळेस तूर मोठी होते, ज्यावेळेस फळं लागते, ज्यावेळेस सोंगायला येते, त्यावेळी डुकरेचा त्रास, जनावरांचा त्रास होते. त्याही वेळेस तुम्ही आखरीची फवारणी केली तरी तुम्हाला तो त्रास वाचेल. बरोबर आहे. आता याच्यापासून तुमच्या ज्या मजूर वर्ग आहे यांना काही तकलीफ झाली काय? नाही, काही तकलीफ झाली नाही. त्याला मोचे लावून लावायला लावलं. थोडं कडू होते, एक दिवस जरासा जेव्हा त्रास होते त्याले, पण ते मोचे येतात त्याच्यात, मोचे लावूनच केलं मी ते. मोचे लावून केलं. तसं हानी वगैरे? नाही, हानी काहीच नाही. नाही. म्हणजे तसा सेंड वगैरे नाही, काहीच नाही. म्हणजे जो कडूपणा आहे तो फक्त जनावराला म्हणजे कडू लागेल म्हणून तो खाणार नाही, पण बाकी म्हणजे मजूर वर्गाला कोणता त्रास नाही. आणि शेतकऱ्याचं जे संकट आहे ओळख होतं, संकटातून तो वाचते. एक सरदार ॲग्रीकेम कंपनीचं कंट्रोलर नावाचं प्रोडक्ट न वाचवलं तुम्हाला. बरोबर आहे. बाकी शेतकऱ्याला तुम्हाला तुमच्या भाऊबंदकी शेतकरी जे आहे असे शेतकरी वाचले पाहिजे किंवा त्यांना नुकसान झालं नाही पाहिजे, त्यांच्यासाठी काय तुमचा मेसेज? मी तर त्यांना ह्याच सल्ला देईन का हे कंट्रोलर लावूनच तुम्ही पेरणी करा, किंवा नंतर तुम्ही वाचसान त्याच्यातून. बरोबर. दुबार पेरणीचं संकट येणार नाही. काही हरकत नाही. धन्यवाद.